जसं मी बोलले तसं छोटा कांदा असतो ना, मद्रास कांदा, हा असा कांदा मी वापरलेला आहे. थोडंसं लसूण, जिरं आणि तूप अशा प्रकारे हे शिजवून घेतलेलं आहे. आता हे सूपचं पाणी आहे. अंडा करीसाठी मी काय काय घेतलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवते. तर मद्रास कांदा आहे छोटावाला, फोडणीसाठी 5 ते 6 लाल मिरची, कढीपत्ता, टोमॅटो आणि आपला नॉर्मल कांदा. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण मसाल्याची तयारी करूया. तर मी ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे धने भाजण्यासाठी. कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे मी. धने टाकलेले आहेत. त्याच्यात जिरे टाकायचे 2-2. करपू द्यायचं नाही, हलकंसं असं हे कडक होऊ द्यायचं आहे फक्त. आता ह्याच्यामध्येच आपण कढई चांगली तापलेली, याच्यातच मी मिरची टाकणार आहे. चांगलीच गरम झाली इकडे. आता ह्याच्यामध्ये हे चांगलं भाजून घ्यायचंय. हे अशा प्रकारे दिसते. आता मी हे सगळं गरम केलेलं आणि हा कांदा, हा टोमॅटो, ते बघू शकता. मी त्या दिवशी मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं नारळ बारीक केलेला. तर हा अशा प्रकारे नारळ खवलेला आहे मी मशीनवरती. आता मी हे सगळं वाटून घेते. बघू शकता मी नारळ टाकलेला आहे, कांदा टाकलेला आहे, टोमॅटो टाकले. ह्याच्या खाली धने, जिरं, मिरची, लाल मिरची आणि कढीपत्ता हे सगळं मी वाटून घेते. तर आता इथं बघूया आपण. गॅस परत मी चालू करते. त्याच्यामध्ये आपण तेल टाकणार आहोत. तेल मी तिळाचं तेल वापरते. मसाल्याचा डब्बा काढून घेऊ. तर ह्याच्यामध्ये आपण पहिलं उडदाची डाळ टाकायची थोडी. हे गोल्डन कलर वरती होऊ द्यायचे. ह्याच्यामध्ये थोडीशी राई टाकायची, थोडंसं जिरं. चांगलं भाजलं त्याच्यामध्ये आपल्याला हा छोटा कापलेला कांदा टाकायचा आहे, मद्रास कांदा. ही फोडून केलेल्या अंड्याची अंडा करी आहे, म्हणजे वेगळीच पद्धत आहे जरा ही. होतंय तोपर्यंत आपण टाकून. राई चांगली सडसडलेली आहे. उडदाची डाळ पण चांगली लालसर भाजलेली आहे. हा कांदा चांगला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे. त्याच्यामध्येच आपण फोडणीला पण थोडासा कढीपत्ता वापरणार आहे. ते बघू शकतो. कढीपत्ता पण आपण टाकलेला आहे फोडणीला. मी माझ्या घरच्या सुद्धा रेसिपी छान छान तुमच्याशी नक्कीच शेअर करेन. आता जरा मुलांची परीक्षा आहे ना, त्याच्यामुळं वेळ टाइम मिळत नाहीये. कामामधलं जेवढं शूट करता येईल तेवढंच करते मी. लवकरच मी तुमच्याशी माझं सकाळचं रुटीन, दुपारचं रुटीन, संध्याकाळचं वेगवेगळे व्हिडिओ मी टाकण्याचा प्रयत्न करेन. त्याच्यामध्ये आपण हळद टाकणार आहोत. कांदा झालेला आहे थोडंसं सगळं, अजून थोडं होऊ द्यायचं. हळद टाकलेली आहे मी. चांगला मिक्स करून घेऊया. त्याच्यामध्येच आपण हे वाटलेलं वाटण आहे ना, हे टाकूया. मसाला चांगला 1-2 मिनिटांसाठी भाजून घ्यायचा आहे. चांगला मसाला भाजून झाला की याच्यामध्ये आवश्यकतेनुसार मी पाणी टाकणार आहे आणि अंडी फोडून टाकणार आहे. ते बघू शकता. मसाला भाजून झाल्याच्या नंतर मी हाँ आंटी दे रही हूँ, पीस के पहले मसाला पीस दिया ना, अभी दे रही हूँ. हाँ हाँ. आता हे उकळल्यानुसार ह्याच्यामध्येच मी अंड फोडून टाकणार आहे. तोपर्यंत इथे मी हे वाटून घेणार आहे सूपचं. ते बघू शकता. हे अशा प्रकारे वाटून झालेलं आहे. गाजर, टोमॅटो, बीट याच्यापासून बनवलेले सूप.
आणि मी हे पाणी अजून एक्स्ट्रा टाकण्यासाठी हे सूपचं शिजवलेलं पाणी ह्याचाच वापर केलेला आहे. तेच पाणी टाकून मी बारीक एकदम फाईन पेस्ट करून घेतलेले आहे. ते बघू शकता आपल्या अंड्याच्या म्हणजे कालवणाला पण उकळी आलेली. ह्याच्यात मी अंडे फोडून टाकणार आहे. याचं सूप पण वाटलेलं आहे. त्याला मी अजून एकदा उकळी येऊ देणार आहे. मग त्याच्यामध्ये ब्लॅक पेपर टाकून मी ते पिण्यासाठी देणार आहे.